नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्री मधील तिसरे प्रकरण सर्कल या प्रकरणातला प्रॅक्टिस सेट 3.1 अभ्यासूया. या प्रकरणामध्ये याच्या पूर्वी आपण टँजेंट थेरम बघितला. व्हॉट इज द टँजेंट थेरम? टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी काढलेली स्पर्शिका ही त्या स्पर्श बिंदूमध्ये काढलेल्या त्रिज्येला लंब असते हे बघितलं. त्यानंतर कॉर्नर्स ऑफ टँजेंट थेरम बघितला आपण. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स आउटर एंड इज अ टँजेंट टू द सर्कल बघितलं. जर एखादी रेषा लंब असेल वर्तुळाच्या त्रिज्येला, त्या बाह्य टोकामध्ये लंब असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे बघितलं. त्याच्यानंतर बघितलं आपण टँजेंट सेगमेंट्स. द लेन्स ऑफ टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्स्टर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शखंड एकरूप असतात. हे आपण महत्वाचे 3 प्रमेय अभ्यासलेले आहेत. या प्रमेयावर आधारित आता या ठिकाणी प्रॅक्टिस 3.1 आहे. बघूया आपण आता. लक्ष द्या आता या ठिकाणी इन द adjoining फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 6 सेंटीमीटर आहे. मी त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे जोडावं लागणार आहे. सी इज द पॉइंट ऑन द सर्कल, राईट. लाईन AB is a tangent at A. लाईन AB ही टँजेंट आहे A बिंदूशी काढलेली. Answer the following questions. What is the measure of angle CAB? CAB या कोनासमाप किती आहे? त्यासाठी CA जोडणं आवश्यक आहे. And why? का? What is the distance of point C from line AB? AB पासून C चं अंतर किती आहे ते आपल्याला सांगितले आहे. आणि का? Distance of AB equal to 6 सेंटीमीटर. AB equal to 6 सेंटीमीटर. हे 6 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर फाइंड डिस्टन्स ऑफ BC. आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स ऑफ BC काढा सांगितलेला आहे. आणि व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC? ABC या कोनाचा माप काढा सांगितलेला आहे. हे तयार होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इथं जोडावं लागणार आहे. हे CA एक जोडावं लागणार आहे आणि CB एक जोडावं लागणार आहे. CA आणि CB. मी काय केलं? इन द सर्कल सेंटर O. इन द सर्कल with center O. In the circle with center O, right. Draw. Say yes. Line AB is the tangent. Line AB is the tangent at point A, right? At point A. Draw seg CA and seg CB. आता मी असं म्हणू शकेल या ठिकाणी की seg CA is perpendicular to line AB. seg CA is perpendicular to line AB. CA ही AB ला लंब आहे का? Because tangent theorem, right? अंडरस्टँड. मग आता या ठिकाणी आपला प्रश्न काय म्हणलाय? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? आता हे लंब असल्यामुळं मेजर ऑफ अँगल CAB ची क्वेश्चन 90. मेजर ऑफ अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलेलं आहे, राईट. व्हाय त्याचं कारण आपण दिलेलं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB? Here is the perpendicular distance is there. Understand? Measure of angle CAB is equal to 90 degree. Therefore, CA is the distance between point C and line AB. Understand? Therefore, radius of the circle equal to C equal to how much? It's 6 centimeter. Radius of the 6 centimeter. Radius of the circle equal to CA equal to 6 centimeter, right? त्याच्यानंतर हे 6 सेंटीमीटर आलेलं आहे. आता काय म्हटलेलं आहे त्याच्यानंतर? व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB झालेला आहे. लिहून टाकला आपण या ठिकाणी. डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू 6 सेंटीमीटर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C? म्हणजे आपण या ठिकाणी CA इक्वल टू 6 सेंटीमीटर लिहिलेलं आहे. आपल्याला आता पूर्ण करता येईल या ठिकाणी. डिस्टन्स ऑफ point C from line AB equal to 6 centimeter. AB
इक्वल टू CA इक्वल टू 6 सेंटीमीटर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू 6 सेंटीमीटर. AB 6 आहे आणि हे पण 6 सेंटीमीटर आहे. रेडियस पण 6 आहे. तर BC काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी? BC काढता येते बाय पायथागोरस थेरम, राईट. इन ट्रायंगल CAB, right? Measure of angle CAB equal to 90 degree by Pythagoras theorem. By Pythagoras theorem. According to Pythagoras theorem, we say that BC square is equals to AC square plus AB square, right? या ट्रायंगल CAB मध्ये मग BC ती तर आपल्याला काढायचं आहे. AC 6 चा वर्ग, AB पुन्हा 6 चा वर्ग म्हणजेच BC चा वर्ग बरोबर 6 चा वर्ग 36 प्लस 36 म्हणजेच BC स्क्वेअर इज इक्वल टू 72. देयरफॉर BC इक्वल टू येते 6√2 सेंटीमीटर इज देयर. अंडरस्टँड? BC ची किंमत येते 6√2 सेंटीमीटर. 6√2 सेंटीमीटर. अशा रीतीने आपण या ठिकाणी BC काढलेला आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC या B कोणाचं माप किती असं आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी. बघा, इन ट्रायंगल ABC AB इक्वल टू AC बिकॉज बोथ आर इक्वल, बोथ आर having length 6 centimeter. Therefore saying AB is equal to AC. If two sides of a triangle are congruent, then angles opposite to them are congruent. Therefore angle C is equal to angle B येते या ठिकाणी. In triangle ABC, right? Measure of length of AB, say AB, length of AC or AC equal to AB. What? Both are having length 6 centimeter. Therefore we can see that side AC is congruent to side AB. म्हणजे या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप आहेत आणि जर दोन बाजू एकरूप असेल तर समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे AC च्या समोरचा कोण B, AC च्या समोरचा कोण B एकरूप, AB च्या समोरचा कोण, AB च्या समोरचा कोण C, कारण का तर angles opposite to congruent sides, right? Therefore B equal to C झालं. आता बघा, लेट आपण काय करूया, लेट मेजर ऑफ अँगल B इक्वल टू मेजर ऑफ अँगल C इक्वल टू x डिग्री होत. आपण या B चं बी माप आणि C चं बी माप काय घेऊया आपण, x डिग्री घेऊया आणि अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी B कोणाचं आपल्याला काढता येते कारण ABC ची विचारलेला आपल्याला या ठिकाणी ABC विचारलेला आहे. नाउ मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 180 डिग्री बिकॉज अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल, राइट? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए अँगल some property of a triangle, right? Now A equal to how much? It's 90 degree. A चं माप 90 डिग्री आहे, B x डिग्री आहे, C x डिग्री आहे, equal to 180 degree, right? Means 90 degree plus 2x degree is equals to 180 degree, right? Now 2x is equals to 180 minus 90. Means 2x is equals to 90. Therefore x equal to 45 degrees there. म्हणजे x चं माप 45 डिग्री आले. अशा रीतीने मेजर ऑफ अँगल म्हणून या ठिकाणी म्हणू शकतो की मेजर ऑफ अँगल आपल्याला काय विचारलं, ABC इक्वल टू 45 डिग्री. अशा रीतीने आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिता येतं. पहिला काय, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. वाय त्याचं कारण लिहिलं आहे. What is the distance of point C from line AB? Distance of point C from line AB is equals to 6 centimeter. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी, राईट? त्यानंतर यस, डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू 6 सेंटीमीटर. देन फाइंड BC. BC ची आपण किंमत काढलेली आहे, 6√2 आलेला आहे. आणि व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. चारही प्रश्नांचे उत्तर आपल्याला आलेले आहेत. आता पूर्ण उत्तर लिहूया.
आता बघा या ठिकाणी पूर्ण वाक्यात लिहितो. नंबर एक काय विचारलंय? मेजर ऑफ एंगल सीएबी. मेजर ऑफ एंगल सीएबी इक्वल टू 90 डिग्री. सीएबी इक्वल टू 90 डिग्री. दुसरा प्रश्न काय? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम एबी. दुसरा प्रश्न, डिस्टन्स ऑफ पॉइंट सी. डिस्टन्स ऑफ पॉइंट सी from AB equal to how much? From AB equal to 6 centimeter. CA equal to 6 centimeter. त्याच्यानंतर नंबर 3 काय विचारले आपल्याला या ठिकाणी? BC. डिस्टन्स ऑफ BC equal to 6√2 centimeter. 6√2 centimeter. आणि नंबर 4 मेजर ऑफ एंगल ABC equal to 45 degree. राईट. बघा आता या दुसऱ्या उदाहरणात काय दिलं आहे? इन द adjoining figure O is the center of the circle. From point R बिंदू पासून sec Rm and Rn are tangents. Tangent segments. Touching the circle at M and N. M and N हे point of contact आहे. If OR equal to 10 centimeter. OR हे 10 centimeter आहे. 10 centimeter. And radius of the circle is 5 centimeter. Radius. आता radius करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी draw seg OM and ON. हे किती दिलेलं आहे? radius of the circle is 5 centimeter दिलेलं आहे. 5 centimeter. 5 centimeter. मी 5 सेंटीमीटर लिहून टाकतो. 5 सेंटीमीटर. हा, हे पण 5 सेंटीमीटर आणि हे पण 5 सेंटीमीटर. OM and ON are the tangent. Right. What is, आता प्रश्न विचारले. Then what is the length of each segment? म्हणजे MR आणि NR यांच्या लांबी आपल्याला विचारलेल्या आहेत. त्याच्यानंतर what is the measure of MRO? MRO या कोणाचं माप विचारलेलं आहे. And what is the measure of angle MRN? MRO एक आणि MRN या कोणांची माप आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. सर्वप्रथम आपण काय करूया? ड्रॉ सेग OM and ON in the circle with a center O. Right. Draw seg OM and seg OM, right? Radius of the circle is equals to radius equal to OM equal to ON equal to 5 centimeter, right? आता आपल्याला या ठिकाणी line RM and RN are the tangents to the circle. Line RM and line RN are the tangents to the circle. Tangents to the circle. बघा आता या ठिकाणी seg OM is perpendicular. Seg OM is perpendicular to the line MR and seg ON is perpendicular to the line NR. Kyle tangent theorem. Carnel tangent theorem. Right. मग आता या ठिकाणी मेजर ऑफ एंगल OMR is equal to ONR is equal to 90 degree. लेंथ ऑफ each segment आलेला आहे या ठिकाणी. व्हॉट इज द मेजर ऑफ MRO या कोणाचं माप विचारलंय. आणि व्हॉट इज द मेजर ऑफ एंगल MRN सुद्धा विचारलंय आपल्याला या ठिकाणी. मेजर ऑफ एंगल OMR इक्वल टू मेजर ऑफ एंगल ONR इक्वल टू 90 डिग्री आलेला आहे. राईट. हे पण 90 डिग्री आलेलं आहे आणि हे पण 90 डिग्री आलेला आहे. आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे आपण या ठिकाणी MR इकडे बघा MR इक्वल टू NR सुद्धा म्हणू शकतो. कारण लेन्स ऑफ टॅंजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट.
आर इक्वल आर ऑफ इक्वल लेंथ अंडरस्टँड. एम आर आणि एन आर या दोघांची पण लांबी समान आहे. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण एम आर काढून घेऊ शकतो. इन ट्रायंगल ओ एम आर, इन ट्रायंगल ओ एम आर, मेजर ऑफ एंगल ओ एम आर इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. By Pythagoras theorem. According to Pythagoras theorem, we say that OR square equal to OM square plus MR square. Right. आता या ठिकाणी आपण किमती ठेवल्या. OR किती आहे? OR that is 10 x square. Right. त्याच्यानंतर OM किती आहे? OM 5x square plus MR किती आहे? That is we want to find out MR square. It is 100 is equals to 25 plus MR square. Now take this to divide left hand, we get 100 minus 25 is equals to MR square. 75 is equals to MR square. Now taking squares from both sides, we get 5 root 3 is equals to MR. Right. Therefore MR is equals to 5 root 3 सेंटीमीटर. MR किती आलेला आहे? 5 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर. 5 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर. राईट. हे पण आता या ठिकाणी MR आलं म्हणजे NR पण येते. बट MR इक्वल टू NR. व्हाय MR इक्वल टू NR? लेन्थ ऑफ टँजेंट सेगमेंट थेरम म्हणून आपण या ठिकाणी थेरम ऑफ टँजेंट सेगमेंट किंवा लेन्थ ऑफ टँजेंट सेगमेंट्स, lengths of tangent segments drawn from the external point of the circle are equal. Understand? मग MR किती आहे? 5 वर्गमुळात 3 आहे. म्हणून या ठिकाणी NR बरोबर सुद्धा या ठिकाणी 5 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर येतो. अशा रीतीने या ठिकाणी आपण MR NR काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे पण 5 वर्गमुळामध्ये 3 आलेला आहे. 5 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं सांगितलंय? व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच सेगमेंट काढले. लेंथ ऑफ ईच सेगमेंट. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO? MRO हे काढायचं सांगितलं आपल्याला. पहिल्यांदा आपण याचं माप करूया. आता या त्रिकोणामध्ये बघा, या त्रिकोणामध्ये हा 90° समोरची बाजू 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे कर्ण 10 सेंटीमीटर आहे आणि 5 आहे. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू ही कर्णाच्या निमपट आहे. एखाद्या त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये जर एखादी बाजू काटून करणारी एक बाजू कर्णाच्या निमपट असेल तर त्या बाजूचा समोरचा कोन हा 30 अंश मापाचा असतो. कारण 30 अंश त्रिकोणामध्ये साइड अपोजिट 30 डिग्रीज 1/2 into hypotenuse is there. Understand? म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येते की OM is equals to OM किती आलेला आहे? OM आलेला आहे 5 सेंटीमीटर आणि हाफ ऑफ OR is equals to 1/2 into 10 म्हणजे 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे OM is equals to in the same triangle OM equal to half of OR. OM equal to half into OR, right? Therefore, OM is half of hypotenuse OR. OM ही hypotenuse R दिया है. Side forming the right angle is half of hypotenuse. Therefore, we can see that measure of angle MRO equal to 30 degree. कारण by the corners of 30 degree dash, 60 degree dash, 90 degree triangle. Corners of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. म्हणून याचं माप काय येतं? 30 अंश येतं. कुणाचं? MROचं. MROचं 30 आलं. Similarly, we can prove that yes, MROचं 30 आलं. Similarly, we can prove that measure of angle NRO equal to also 30 degree. NRO चं माप सुद्धा आपण 30 अंश करू शकतो. जसे
एमआरओचं 30 सिद्ध केलेलं आहे आपण, तसंच या ठिकाणी एनआरओचं सुद्धा 30 अंश सिद्ध करू शकतो. ऑफ अँगल एम आर एन, एमआरएन आपल्याला काढायला सांगितलेलं आहे, एमआरएन काढायला सांगितलेलं आहे. एमआरएन इज द सम ऑफ टू अँगल्स एमआरओ प्लस एनआरओ. मेजर ऑफ अँगल एमआरओ प्लस मेजर ऑफ अँगल एनआरओ. राईट. आता एमआरओ किती आहे? 30 अंश आहे, प्लस एनआरओ 30 अंश आहे, बरोबर किती आलं? 60 अंश. राईट. अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी आपल्याला तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. नंबर 1, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच सेगमेंट मीन्स टँजेंट सेगमेंट. आरएम इज इक्वल्स टू 5√3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ एमआरओ. एमआरओ इज इक्वल 30 डिग्री. अँड व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एमआरएन. एमआरएन इक्वल टू 60 डिग्री. पूर्ण लिहायला हरकत नाही. नंबर 1, टँजेंट सेगमेंट. टँजेंट सेगमेंट. राईट. कोणता? आरएम इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. राईट. दुसरा प्रश्न काय म्हणते? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एमआरओ. मेजर ऑफ अँगल एमआरओ इक्वल टू MR equal to 30 degree, right? And number 3, measure of angle MRN. Measure of angle MRN equal to 60 degree. 30 plus 30 बरोबर 60 अंश. बघा आता या थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलं आहे? Seg RM and Seg RN are the tangents. RM and RN are the tangents of a circle with center O. Right. Prove that seg OR bisects angle MRN as well as angle MON. OR हा बायसेक्टर आहे अँगल MON चा आणि MRN चा. आता बायसेक्टर असण्यासाठी अँगल नंबर 1 आणि 2 ग्रुप करावे लागतील. OR हा बायसेक्टर केव्हा होईल? If angle 1 and angle 2 are congruent, then we say that OR is the bisector of angle MON. And if angle number 3 and 4 are congruent, then we say that RO or OR is the bisector of angle MRN. याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे दोन त्रिकोण एकरूप करणे आवश्यक आहे. हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप करता येतात का? हो, सहज एकरूप होतात. इकडे बघा, OM एकरूप ON कारण तर एकाच वर्तुळाची त्रिज्या आहेत. OR एकरूप OR कारण कॉमन साइड आहे दोन त्रिकोणामधली. आणि त्यानंतर MR is equals to NR. They are the tangent segments. Theorem of tangent segment आहे. MR आणि NR हे कॉन्ग्रुएंट आहेत कारण का lengths of tangent segment drawn from the tangent segments drawn from the external point to the circle are congruent. Understand? म्हणून हे एकरूप होतात. हे दोन त्रिकोण S टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट होतात. हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट झाले की आपल्याला या ठिकाणी अँगल नंबर 1 आणि अँगल नंबर 2 कॉन्ग्रुएंट करतात बिकॉज करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. राईट. बघा आता या ठिकाणी मी लिहितो इन द सर्कल विथ सेंटर ओ. इन द सर्कल विथ सेंटर ओ. राईट. लाइन RM and line RN are the tangents. Therefore, we can say that RM equal to RN or seg RM. Seg RM is congruent to seg RN. स्टेप नंबर फर्स्ट कारण तिथे आपल्याला या ठिकाणी या दोघांना आपल्याला कारण देता येईल की टँजेंट सेगमेंट्स. थेरम ऑफ टँजेंट सेगमेंट्स. थेरम ऑफ टँजेंट सेगमेंट्स. राईट. आता या ठिकाणी इकडे बघा, now in triangle OMR and triangle ONR. Now in triangle
OMR and triangle ONR, right? Side OM is congruent to side ON, कारण का तर OM is congruent to ON, कारण का तर reta of the same circle, reta of the same circle. A circle has infinite number of reta and all the reta of the same circle are congruent, right? त्यानंतर side MR is congruent to side NR. Side MR is congruent to side NR. कारण from first, right? त्यानंतर side OR is congruent to side OR. Side OR is 1 to 3 is congruent to 1 to 3. हे double is congruent to double, right? Side OR is congruent to side OR, कारण का तर common side है. Common side, right? Therefore, triangle OMR is congruent to triangle ONR by yes. Test for SSS test for congruency, right? If two triangles are congruent, then their corresponding angles are congruent. Therefore, we can say that angle MON is congruent to angle MOR. Angle MOR is congruent to angle NOR, current corresponding angles of congruent triangles. Therefore, say OR is the bisector of angle MON. State number first. Right. त्याच्यानंतर आपल्याला असं देता येईल या ठिकाणी angle MRO is congruent. Angle MRO is congruent to angle NRO, current corresponding angles of congruent triangles. Therefore, we can say that OR is the, हे दोन कोणी झाल्यामुळे OR हा बायसेक्टर झाला. Say OR is the bisector of angle MRN. State number second, right? Therefore, from first and second, we say that OR is the bisector of angle MRN as well as MON, right? OR is the bisector of angle MRN as well as angle MON. बघा आता या शेवटचं उदाहरण जे आहे, चौथं उदाहरण, प्रॅक्टिस सेट 3.1 मधलं चौथं उदाहरण. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट्स ऑफ ए सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. या वर्तुळाची त्रिज्या आहे 4.5 सेंटीमीटर आणि या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पॅरलल टँजेंट्स, आता हे दोन पॅरलल टँजेंट्स आहेत, लाईन एल आणि एम आर द टँजेंट्स at point A and B respectively, and they are parallel to each other, and we want to find out the distance between the two parallel lines. बघा आता मी या ठिकाणी इथे माहिती देणार आहे. इन द सर्कल विथ सेंटर O, in the circle with center O, in the circle with center O, right? Line L and line M are the tangents at
point A and B respectively, right? And line L is parallel to line M, and O is the center of the circle. We want to find out the distance between two parallel lines. Distance between two tangents. आपल्याला या ठिकाणी L and M, L आणि M याच्या मधला आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. मी काय करणार आहे, ड्रॉ सेग OA आणि सेग OB काढणार. सेग OA and सेग OB, these are the radar. Radius of the circle equal to OA equal to OB. Understand? Draw radius OA and OB, right? Now radius of a circle, radius of the circle equal to OA equal to OB equal to 4.5 सेंटीमीटर. हे 4.5 सेंटीमीटर आहे, राईट? OA 4.5 सेंटीमीटर आणि OB आहे 4.5 सेंटीमीटर. आता बघा, OA equal to 4.5 सेंटीमीटर and OB equal to 4.5 सेंटीमीटर, राईट? आता या ठिकाणी मी असं म्हणू शकतो की सेग OA is perpendicular to line L and seg OB is perpendicular to line L. OA ही L ला लंब आहे, OB ही L ला लंब आहे. कारण का? तर टँजेंट थेरम. कारण काय? टँजेंट थेरम. According to tangent theorem, line and tangent at the point of a circle is perpendicular to the radius. Tangent ही radius ला perpendicular असते. म्हणून OA लंब रेषा L आणि OB लंब रेषा M. आता आपल्याला इकडे लक्ष द्या. Therefore, we can see that line OA is perpendicular to line L, but line L is parallel to line M. हे कोण सांगितलं? गिवन. लाइन L is parallel to line M. गिवन दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी OA ही L ला लंब आहे, पण L आणि M यात कशा आहेत? समांतर रेषा आहेत. म्हणून या ठिकाणी दोन समांतर रेषेपैकी एका रेषेला लंब असणारी रेषा ही दुसऱ्या रेषेला सुद्धा लंब असते. If a line is perpendicular to one of the two parallel lines, then it is perpendicular to the second line or other line also. Understand? दोन समांतर रेषापैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेला सुद्धा लंब असते. Therefore, we can say that line OA is perpendicular to the line M also. Understand? तसंच या ठिकाणी line OB is perpendicular to line M, but line L is parallel to line M. हे कोण सांगितलं? गिवन. Therefore, OB ही M ला परपेंडिक्युलर आहे, पण M ला L लंब आहे, समांतर आहे. म्हणून OB ही L ला सुद्धा या ठिकाणी ही आहे, लंब आहे. म्हणून या ठिकाणी लाइन OB is perpendicular to line L also. म्हणजेच या ठिकाणी लाइन OA and OB are the two distinct lines passing through the same point and perpendicular to the same line. Understand? OB is
line OA is perpendicular to L. Line OA is perpendicular to L and line OB is perpendicular to L. From first and second we say that there are two distinct lines. There are two distinct lines passing through same point O, passing through the point O and perpendicular to the same line. But this is contradiction. ही विसंगती आहे. कारण एखाद्या रेषेच्या बाह्य भागातील एका बिंदूतून एक आणि एकच लंब काढता येतो. अकॉर्डिंग टू परपेंडिक्युलरिटी ऑफ लाईन. लंबतेचा गुणधर्माच्या नुसार प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलरिटी जी आहे ती एक आणि एकच लंब काढतो. दोन लंब आपल्याला या ठिकाणी एका बिंदूतून एका रेषेला दोन लंब काढता येत नाही, पण इथे दोन रेषा लंब यायला पाहिजे. हे कॉन्ट्रडिक्शन आहे. देयरफॉर लाइन OA and OB are not distinct. Therefore line OA and line OB are not distinct. हे वेगळ्या नसून ते एकच आहेत. Therefore point A, O and B are point A, O and B are collinear. Now AB equal to AO plus BO. कारण का तर A dash O dash B, right? A dash O dash B. मग AO किती आहे 4.5 आहे प्लस BO किती आहे 4.5 आहे, म्हणून दोघांची बेरीज येते 9.0. म्हणजे AB equal to 9.0 centimeter is there, means 9 centimeter. Therefore the distance between two tangents is equals to, पूर्ण काळ आपण उत्तर लिहू शकतो. Therefore AB is the distance between two tangent, understand? L and M, two parallel tangents. Therefore the distance between two parallel tangents equal to AB equal to 9 centimeter. The distance between two parallel tangents is equal to AB equal to 9 centimeter. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.1 आपला संपलेला आहे. ठीक आहे, चांगला अभ्यास करायचा. थँक्यू.